आणि यानंतर आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयाची। आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या खात्याच्या निधी वितरणावर मुख्यमंत्र्यांची नजर असणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस निधीवरून कशा प्रकारे आता वॉच ठेवणार आहेत पाहूयात। आता निधी वितरणावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नजर असेल। खात्याला वाटप झालेल्या पैशांचं वितरण कशा प्रकारे होतं यावर मुख्यमंत्र्यांचा वॉच असणार आहे। विशेष म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं म्हणजेच एकनाथ शिंदेंचं नगरविकास खातं आणि अजित पवारांचं वित्त आणि नियोजन खातं यावर सुद्धा फडणवीसांची खास नजर आहे। मुख्यमंत्री कार्यालयामधून शिंदेंच्या नगरविकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये सारखा वाटला जातो की नाही यावर देखील नजर असेल। हा निधी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये योग्य प्रकारे वितरित होतो की नाही यावर देखील लक्ष ठेवलं जाईल। विधानसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी दिला होता, पण भाजप राष्ट्रवादीची ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याची भाजप आमदारांची तक्रार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निधी वाटपात तिन्ही पक्षांना योग्य प्रमाणात निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या नियोजन विभागातल्या निधी वितरणाला सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता असणार आहे। निधी वितरणाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मान्यता द्यावी असा निर्णय तिन्ही नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे। जर नगरविकास खात्यामध्ये लूटमार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार सुरू असेल तर अंतिमतः या राज्याच्या सर्वच खात्यांचे प्रमुख मुख्यमंत्री असतात आणि गेल्या काही काळामध्ये राज्याच्या रस्ते किंवा बांधकाम खात्यामध्ये समृद्धी असेल किंवा इतर काही उभारणीची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नगरविकास, त्याच्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे। ठेकेदारांना पैसे मिळवून देण्यासाठी आणि त्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना पैसे वाटण्यासाठी जे लागतात ते राज्याची लूट करून जर मिळवत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं असेल तर त्यात चुकीचं काय? केवळ नगरविकास नाही, मुख्यमंत्र्यांनी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्या राज्याची आर्थिक घडी नीट राहावी म्हणून बाबा आर्थिक शिस्त पाहिजे, त्याचं नियोजन प्रॉपर पाहिजे, अनाठाई खर्च नको, याकरता मुख्यमंत्र्यांनी घेतलेला रिव्ह्यू आहे आणि त्यातनं सगळीकडे त्या चांगल्या प्रकारच्या सुधारणा होत आहेत। तर आता सर्व ठिकाणी मुख्यमंत्रीच बॉस असल्याचं फडणवीसांनी दाखवून दिलं असं वडेट्टीवार म्हणाले। आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। आपण कसं शब्दप्रयोग आपण केलेला आहे, उधळपट्टी फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल यावी। त्याच्या मागच्या आणि पुढचा देखील इतिहास आपण सगळ्यांनी मिळून शोधला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करतायत, महायुती म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकासचं खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। तसंही अर्थ खात्यावरून निधी वाटपात भेदभाव होत असल्याच्या तक्रारी शिंदेंच्या आमदारांच्या होत्याच। आता शिंदेंच्या नगरविकास खात्यासह अर्थ खात्याच्या पैसे वितरणाच्या फाईल्सवर सुद्धा मुख्यमंत्र्यांचाच अंतिम शेरा असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।